पैसे मिळविण्यासाठी लग्नासाठी उपवर असलेल्या 7 तरुणांशी खोटे लग्न लावून फसविणाऱ्या विवाहित महिलेसह 6 एजंटांना नारायणगाव पोलिसांनी गजाआड केले आहे। या प्रकरणातील अश्विनी सागर जगदाळे राहणार पर्वती दर्शन स्वारगेट या महिलेने खोटे लग्न लावून 7 तरुणांना फसविल्याचं पोलीस तपासात निष्पन्न झालं आहे। विशेष म्हणजे ही महिला विवाहित आहे। तिला 16 आणि 14 वर्षाची 2 मुले असूनही केवळ पैसे मिळविण्याच्या हेतूने तिने 3 महिला तसंच 4 पुरुष एजंटांना हाताशी धरून हा प्रकार केल्याचं तपासात पुढे आलं आहे। आरोपी जगदाळेसह एजंट म्हणून या प्रकरणात काम करणाऱ्या सुवर्णमाला सुरेश वाडकर राहणार छत्रपती संभाजीनगर, मनीषा अडसुळे राहणार नरवीर तानाजी मालुसरे रस्ता पुणे, भारती दामोदर मोरे, संतोष सखाराम घोडे दोघे राहणार बुलढाणा, सुनील काळे, पंकज डग दोघे राहणार पंचतळे तालुका शिरूर आणि नामदेव कोल्हे राहणार जांबूत तालुका पारनेर जिल्हा अहिल्यानगर या 7 जणांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे। 3 आरोपींना पोलीस कोठडी आणि 4घांना न्यायालयीन कोठडी सुनावली आहे। एक आरोपी फरार आहे। लग्न केल्यानंतर फसवणूक झाल्याची फिर्याद शरद गायकवाड यांनी नारायणगाव पोलीस ठाण्यात दिली होती। त्यावरून 8ही आरोपींविरोधात गुन्हा दाखल झाला होता। त्या अनुषंगाने पथकाने बुलढाणा जिल्ह्यात जाऊन 7 आरोपींना ताब्यात घेतले होते। त्यांनी दिलेल्या कबुलीवरून असाच फसवणुकीचा गुन्हा ओतूर पोलीस ठाण्यातही दाखल असून या टोळीने जुन्नर, पारनेर, शिरूर भागातही असेच गुन्हे केल्याचे निदर्शनास आले। उपनिरीक्षक जगदेवप्पा पाटील हे तपास करीत आहेत।